नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली कुठे गेली. सगळेजण आता सायलीला शोधत आहे आणि सायली मात्र बाहेर झाडाजवळ बेशुद्ध पडलेली आहे. विमल बाहेर येते आणि सायलीला शोधत असते आणि तेवढ्यात आता सायली तिला समोर बेशुद्ध पडताना दिसते. कारण ती सायली असा वहिनी खूपच आवाज देते, परंतु सायली तिला आता बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसताने आता विमलताई खूपच जोरात ओरड म्हणतात की सायली ताई. तेव्हा आता घरातील सगळ्यांच्या कानापर्यंत हा आवाज पोहोचतो. तेव्हा सगळेजण तिकडे धाव घेतात की नक्की काय झालं. सगळं यांना आता एक प्रकारची मोठा धक्का बसलेला असतो. विमलताई धावत सायली जवळ येतात. सायली ताई काय झालं? उठा उठा, अहो उठा ना. विमलताईंचा जीव टांगणीला लागलेला आहे आणि तेवढ्यात सायलीला अजूनपर्यंत काही शुद्ध आलेली नाही. अर्जुन धावतच सायली येतो आणि सगळे त्याच्या मागे येतात. सगळ्यांना आता काय झालं सायलीला म्हणून खूप टेन्शन येते. सगळेजण सायली तुला काय झालं म्हणून आता सायलीला उठवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु सायली उठायला तयारच नसते. अश्विन म्हणतो की हिला काय झालं, ती अशी कशी पडली असेल त्यावरती. विमल म्हणते की मला खरंच माहिती नाही. मी जेव्हा आता शोधत इकडे आले तेव्हा मी पाहिलं त्या मला अशा पडलेल्या दिसल्यात. सगळ्यांना सायलीची काळजी वाटते की नक्की सायलीला काय झालं असेल. प्रताप म्हणतो की अरे तिला अगोदर आत तरी घ्या आणि सगळेजण आता सायलीला उचलू. अर्जुन तिला उचलतो, आत घेऊन येतो. त्यानंतर इकडे सचिन आणि वकील हे जेलमध्ये आता महिपला भेटायला आलेले आहे आणि महिपची लवकरात लवकर सुटका होईल. कारण आता येथील कैद्यामध्ये प्रत्येकात चर्चा सुरू आहे की नक्की महिपतच इतकं चांगलं वागणं आणि महिपला खरंच आता शाही कमी होईल असं वाटतं. सगळ्या कैद्यापेक्षा मात्र महिप खूपच अगदी चांगला आहे आणि सगळं काही तो अगदी छान करतो, म्हणून त्याची शिक्षा नक्की कमी होईल. हे सचिन आता सगळं काही महिपला सांगत आहे आणि तुम्ही जे काही करतात ना ते सगळं काही लवकर होण्यासाठी तुमची खरंच खूप मदत होईल. त्यावरती महिप विचारतो की हे सब काही खरं होईल असं तुला वाटतं का? त्यावर सचिन म्हणतो की हो, एकदम 100% हे सब होणार म्हणजे होणारच. वकील म्हणतात की हो ना, मी पुढच्या हिअरिंगची तारीख कदाचित लवकर घेईल, म्हणजे तुमची सुटका ही लवकरात लवकर होईल. म्हणतो की म्हणजे आता हे बघा, मी येथे असं ऐकलेलं आहे की कैद्याची जर वागणूक चांगली असेल आणि तर शिक्षा ही कमी होण्यासाठी मदत तर होते आणि त्याची सुटकासुद्धा लवकरात लवकर होते. आणि माझ्या बाबतीत तसं होतं की नाही हे बघावं लागेल. त्यावरती आता सचिन म्हणतो की हो, नक्की होणार आणि तुमच्या बाबतीत सुद्धा अण्णा तेच होणार आहे. तर हे बघा, त्यांनी मात्र तुम्हाला चांगल्या वागणुकीचं जे सर्टिफिकेट दिलेलं आहे आणि अशा चांगल्या कैद्याला मात्र हे सर्टिफिकेट जर भेटलं असेल आणि तो वकिलांना विचारतो की देशमाने हे बघा, ते सर्टिफिकेट आपण कोर्टामध्ये म्हणजे मंजूर तर करणारच आहोत आणि ते सर्टिफिकेट तिथे दाखवल्यानंतर नक्की त्याचा काहीतरी फायदा होईल. त्यावरती आता महिप देवाला हात जोडतो की देवा परमेश्वरा, माझ्या पाठीशी असंच उभा रहा. सचिन जे काही म्हणतो ते खरं होऊन दे आणि यापुढे मात्र मी चांगल्या मार्गावर चालेल. मी फक्त माझ्याच माणसांचं नाही तर सगळ्या समाजाच भलं करेल. तेव्हा आता महिपतच हे वागणं बघून आता नागराज म्हणतो की अरे देवाला तरी सोड, देवाशी खोट बोलशील आणि देवाची खोटी शपथ घेशील तर. त्यावरती आता महिप म्हणतो की हे बघा, हाला चेष्ट वाटत असेल पण तुम्हाला चांगल्या वागण्याची किंमत तर कळेलच काही. आता मात्र हातामध्ये चाकुसरी धरप नसतो. जेव्हा आता रक्तदान देण्याची वेळ येईल तेव्हा मात्र मी आता रक्तदान द्यायला तयार असेल. नागराज विचार करतो की जर महिपने खरंच गुन्हेगारी सोडली तर ती मात्र माझ्या गळ्याशी येणार आहे तर, आणि मग मी मात्र येथून काही मरेपर्यंत सुटत नाही. नागराजला आता याच टेन्शन येतं, महिप जर सुटला तर माझा अवघड आहे. तेव्हा आता सचिनसुद्धा आपल्या मनामध्ये अगदी स्वार्थीपणाचाच विचार करतोय. जरी हा शिखरे जेल मधून सुटला
तर मला काय त्याचा उपयोग होणार आहे? तर आपलं वागणं बदलायचं आहे. म्हणून मात्र आता महिपच्या अस्वागण्यावरून सचिनलाही आता म्हणजे याला सोडू की नको असा प्रश्न पडतो. त्यानंतर सगळे जण इकडे सायलीला घेऊन आत येतात. अश्विन सायलीला चेक वगैरे करतो. अर्जुन विचारतो की सायली, तुला बरं वाटतं का? आता कल्पना विचारते की अग सायली, काय झालं? तू गार्डनमध्ये कशी पडली होती? आणि तेवढ्यात मात्र आता ही अस्मिता म्हणते, अग मुळात म्हणजे अग सायली, तू तेथे करायला काय गेली होतीस ब? तेव्हा सायली म्हणते की मी झाडाकडे गेले होते, पण तेथे गेल्यानंतर तर अचानक मला गरगरल्यासारखं झालं. तेव्हा अर्जुन चिडतो. अर्जुन म्हणतो की अगं बायको, हे तुझं काय सुरू आहे? तब्येत बरोबर नव्हती तर डॉक्टरांकडे जायचं होतं नाही? तुझी तब्येत बरोबर, मग काय गरज होती तुला बाहेर जाण्याची? हे तुला माहिती होतं ना की आपली तब्येत बरोबर नाही, आपण कशाला बाहेर जावं? आणि तेव्हा प्रताप म्हणतो की अरे अर्जुन, तिला बरं नाही आणि तरीसुद्धा तू तिच्यावर का दाखतो? अर्जुन खूपच पॅनिक झालेला आहे. चैतन्य म्हणतो की हे बघ अर्जुन, शांत हो, इतकं टेन्शन घेऊ नकोस आणि उगाचच पॅनिक होऊ नकोस. अरे नाहीतर तुझा स्ट्रेस तिच्याकडे पासवन करशील. अस्मिता विचारते की अगं सायली, नेमकं काय घडलं? जरा सांगशील का? नक्की काय झालं होतं बरं तेव? हा आता सायली पुन्हा डोळे बंद करते आणि डोळे बंद करून ती आठवण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा तिला पुन्हा तो भूतकाळ, तिला जेव्हा झाडाखाली गेल्यानंतर नक्की काय घडलं हे सब काही आठवायला सुरुवात होते. पुन्हा त्या मुलीचा आवाज तिच्या कानामध्ये घुमत असतो, पूर्णा, आजी, पूर्णा, आजी. आणि हे सब तिने लहानपणी केलेलं आहे आणि ते तिला आता म्हणजे आठवण करून देत आहे. तर जोरजोरात तिला पूर्णाजी, पूर्णाजी असा का आवाज कानामध्ये घुमतोय. तेव्हा आता सायलीला चक्कर आलेली असते आणि ती लगेच त्या झाडाखाली पडलेली आहे. आणि तेव्हा आता तेथे त्या मुलीने चष्मा पुरलेला आहे, तसाच सायलीने चष्मा पुरलेला आहे हे आठवते. आणि सायली आता आपले डोळे उघडते. अर्जुन विचारतो की बायको, खरंच आता मला टेन्शन यायला लागलेलं आहे, नक्की काय झालं होतं सांग ब्र. तेव्हा आता अश्विन लगेच सायलीला चेक करायला घेतो, तिचा बीपी वगैरे चेक करतोय. तेव्हा अस्मिता विचारते की अश्विन, अरे सायलीचा ब्लड प्रेशर वाढलेला आहे का रे? तेव्हा अश्विन चेक करतो आणि म्हणतो की बीपी तर नॉर्मल आहे. आणि वहिनी थांब, मी प्लस चेक करतो. तेव्हा आता सायली मनात विचार करते की आता अश्विन भाऊजी मला असं तपासलं तर त्यांना शंका येऊ शकते का दिवस गेलेत म्हणून. मी तर आता यांच्याशी म्हणजे अर्जुनशी या विषयावर तर बोललेले सुद्धा नाही. तेव्हा अश्विन विचारतो की वहिनी प्लस चेक करू का? तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अग सायली, चेक करून दे ना अर्जुनला, तू असं का करतेस बरं? सायलीला भीती वाटत असते की आता अश्विन भाऊजींना समजले तर मात्र आता सगळ्यांच्या समोर माझं भिंग कुठे येईल. पण तरीसुद्धा आता तरी सायली अश्विनच्या हातामध्ये हात देते आणि डोळे बंद करते. तर अर्जुन विचारतो की अश्विन, काय होतं रेला? तर अर्जुनच्या जीवाला पूर्णपणे आता हुरहुर लागलेली असते. सालीला काय झालं असेल का? तिला चक्कर आली असेल, त्याला तिची काळजी वाटते आणि तो विचारतो की काय झालं अश्विन, सांग ना. अश्विन म्हणतो की अरे थांब थोडसं. अश्विन सायलीला विचारतो की वहिनी, तुम्हाला म्हणाली की तुला अशक्तपणा जाणवतो आणि हे सब तुला कधीपासून होते? सायली म्हणते की 2-4 दिवस झाले. अश्विन विचारतो की गरगरल्यासारखं होतं? तर सायली मान डोलावते की हो. अश्विन विचारतो की मला एक गोष्ट सांग बरं, तुला उलट्या झाल्यात आणि तू आम्हाला कोणाला सांगितलं असं आहे का? सायली आता मुद्दाम नाही म्हणते. तर अश्विन विचारतो की उलटी होईल असं तुला वाटतं का? सायली हो असं म्हणते. कल्पना आणि अस्मिता तेव्हाच ओळखतात आणि आता त्यांना ती लक्षण आहे तर ती तेव्हा त्यांचा चेहरा खोलतो. अश्विन विचारतो की वहिनी, मला जे काही असेल ते सब काही खरं आणि स्पष्ट सांग. या क्षणाला मी तुझा दीर आहे हे विसरून जा. एक डॉक्टर म्हणून मी माझ्या पेशंटला जे प्रश्न विचारतो ना, तेच प्रश्न मी तुला विचारतोय.
आणि अश्विन आता सगळ्यांच्या समोर सायलीला विचारतो की तुझे लास्ट पिरियड्स केव्हा आले होते तेव्हा आता सायली पूर्णपणे कावरी बावरी होते. अर्जुन विचारतो की काय सायली सांग ना उत्तर दे. कल्पना म्हणते की अग सायली लाजू नकोस, अश्विन आपला आहे, तो जे काही विचारतो त्या प्रश्नाचे उत्तर दे. आता सायली म्हणते की 2 महिन्यापूर्वी तेवढ्यात आता कल्पना, अस्मिता, विमलताई ह्या गालातल्या गालात हसतात. त्यांना समजत की नक्की सायली प्रेग्नेंट आहे. तेव्हा लगेच अश्विन म्हणतो की ठीक आहे आणि अर्जुन दादाला म्हणतो की हे बघ दादा, आपल्याला वहिनीच्या काही टेस्ट करावे लागतील. तर लगेच अर्जुन म्हणतो की हो लगेच करूयात. आता सायली म्हणते की भाऊजी अहो त्याची गरज नाही सायली. आणि आता म्हणजे जे काही बोलते ना तर ते ऐकून अस्मिता आणि कल्पना खूपच अगदी कालातल्या कालात हसत असतात. त्यांना खूप आनंद झालेला आहे. अश्विन म्हणतो की वहिनी गरज आहे आणि हे बघ टेस्टसाठी जर कुठेही बाहेर जायचं नाही, घरच्या घरी सुद्धा ही टेस्ट होऊ शकते. तेव्हा सायली खाली मान घालत म्हणते की हो मला माहिती आहे आणि ती चाचणी मी घरी केलेली सुद्धा आहे. तेव्हा अश्विन म्हणतो की हो का, मग वहिनी एक गोष्ट, तुला आता स्वतःची खूपच काळजी घ्यावी लागणार आहे आणि आम्हाला सगळ्यांना सुद्धा तुझी काळजी एक अगदी नीट डोळ्यामध्ये तेल घालून घ्यावी लागणार आहे. कल्पनाला तर फारच आनंद होतो. अस्मिताला सुद्धा अर्जुनला काही कळत नसतं. अर्जुन अगदी बघत असतो की नक्की हे सर्व. तर तोंड गोड करा, मी बाप होणार आहे, बाप होणार आहे. आणि बायको, आणि तो सायलीच्या हाताला धरतो, तिला गोल गोल गिरक्या घेऊन फिरवतो. थक्यू थके थके सो मच बायको असं करत असतो आणि तो तिला उचलून घ्यायला सुद्धा जातो. तर सायली म्हणते की अहो थांबा 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 आणि म्हणते की आता असं उचलून वगैरे नाही घ्यायचं बर का, आपल्याला सांभाळावं लागेल, काळजी घ्यावी लागेल. तेव्हा आता लगेच अर्जुन म्हणत की हो सब काही मी अगदी सांभाळून घेईल, हँडल करण्याचा प्रयत्न करेल, पण अस्मिताच्या बाळाला मात्र नक्की कसं सांभाळायचं हेच मला हँडल करता येत नाही. शिकणार मी, सब काही शिकून घेणार. आणि बायको तू मला शिकव. सायली म्हणते की हो नक्कीच. हे बघ बाळाला सांभाळण्याचे जे काही रूल्स आहे, जे काही हे फॉलो कसे करायचे ते सब काही तुम्हाला लिहून दे, काही नाही. तो आता आनंदाच्या भरामध्ये पेणारी डायरी सुद्धा घेतो आणि तू बसवर येथे खाली, मला अगदी लिहून घेऊन दे, सांग लवकरात लवकर. तेव्हा सायली म्हणते की ऐका, हे बघा बाळाला सांभाळण्याचे कोणतेही नियम वगैरे आणि रूल्स वगैरे काही नसतात. बघा जसं प्रत्येक बाळ वेगळं असतं तसं त्याच्या आईबाबांच्या सांभाळण्याच्या प्रत्येक पद्धती सुद्धा वेगळ्याच असतात. बाळावर त्यांचं जे काही प्रेम असतं ना तर ते प्रेमच त्यांना सब काही शिकवते. तेव्हा अर्जुन सायलीला विचारतो की बायको मी एक चांगला बाप तर होईल ना. आता सायली म्हणते की हो तुम्ही एक उत्तम बाबा होणार आहेत आणि तुम्हाला सब काही करायला जमणार आहे. तर तुम्ही जितका चांगला नवरा आहात ना त्याहीपेक्षा एक चांगला बाबा होणार आहात. आणि तुम्हाला एक सांगू का, तुम्ही सत्य म्हणत होतात ना तुम्हालाही एवढ्यातही जबाबदारी घ्यायची नाही म्हणून. तेव्हा मला असं वाटलं की न सांगितलेलं बरं राहील, परंतु आताही ही बातमी जेव्हा सगळ्यांना कळाली तेव्हा सुद्धा मला असं वाटलं होतं की तुमचं नक्की मत काय असेल, कसे रिएक्ट होतात तेच मला काही कळत नव्हतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की खाली जेव्हा मला सगळ्यांनी काँग्रॅच्युलेट केलं तेव्हाच मात्र माझे मनातील सगळी काही जुनी मत ओढून गेली. तर त्यामुळे आता मला आपलं बाळ हवं आहे. सायली विचार म्हणते की परत म्हणा एकदा. तेव्हा अर्जुन म्हणतो की मला आता आपलं बाळ हवं आहे, ते पण अगदी मनापासून. तेव्हा सायलीला खूपच आनंद होतो. आनंद अश्रू तिच्या डोळ्यातून येतात आणि सायली लगेच अर्जुनला घट्ट मिठी मारते. दोघेही खूप खुश आहे. त्यानंतर मात्र कल्पनाची आता तयारी सुरूच होते. ती विमलला सांगत असते, हे बघ अगं उद्यापासून आता दुधावाल्याला सांगायचे दूध वाढवण्यासाठी आणि साजूक तूप वगैरे आहे ना, नाहीतर ते कडवायचे आहे असंच लिहून ठेव यादीमध्ये. त्यावरती विमलताई म्हणतात की हो आहे. तर प्रताप आणि चैतन्य हे दोघे आता चहा घेत असतात
आणि ते आता कल्पनाच बोलणं ऐकून एकमेकांकडे बघून हसत असतात आणि कल्पना म्हणते की विमल, चोरटीची सुद्धा तयारी करायला घ्यायला पाहिजे. विमलताई म्हणतात की अहो इतक्यात कुठे चौरोटी, तर 3 महिन्यानंतर भरता. तेव्हा आता कल्पना म्हणते की बघता बघता साईला 3रा महिना सुद्धा लागेल. आणि हे बघ, मला आयत्या वेळेला कोणतीही घाई नको, एकदा की चौरोटी झाली, कारण लगेच आपल्याला डोळे जेवणाची तयारी सुद्धा करायची आहे. तेव्हा आता प्रतापला हसू येते आणि तो म्हणतो की कल्पना, आजच कळालेलं आहे की सायली प्रेग्नेंट आहे म्हणून, आणि या सब गोष्टीसाठी खूप महिने आहेत अजून. तेव्हा आता कल्पना म्हणते की हसू नका, आपल्याला असं वाटतं की खूप वेळ आहे, पण वेळ पुरत नसतो. हे बघा, अस्मिताच्या बाळाच्या वेळेस मी स्वेटर विणायला घेतलं होतं. बोलता बोलता त्या स्वेटर विणण्यासाठी 4 महिने मला लागलेत. ह्या वेळेस मात्र मला तसं होऊन द्यायचं नाही. तेव्हा आता प्रताप म्हणतो की मग आतापासूनच तू डोळे जेवण्याच प्लॅनिंग करणार आहेस का? तेव्हा आता चैतन्य गंमत करत म्हणतो की काका, मला तर असं वाटतं की मावशीने त्याच्या लग्नात सुद्धा प्लॅनिंग सुरू केलेलं आहे. तर आणि मावशी हॉल कुठे बुक केलेला आहे, आणि बुक केल्यानंतर केटर्सला काय सांगायचं बरं, म्हणून सगळेजण आता कल्पनेची गंमत करत आहे. तेव्हा कल्पना म्हणते की अरे, माझी मस्करी करू नकास. एकीकडे मला अस्मिताच्या बाळाला बघायचं आहे आणि दुसरीकडे अलीकडे लक्ष द्यायचं आहे. मग बघा माझी किती तारामळ उडणार आहे बरं. आणि या सबळामध्ये अस्मिताच्या बाळाच तर बारसं राहूनच गेलेलं आहे. मग ते बारसं कधी करायचं आहे बरं? प्रताप म्हणतो की हो, सब होईल, सब करूयात, फक्त एकदा श्वास घे दीर्घ. चैतन्य म्हणतो की मावशी, तू काही टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना, मी सब काही ओके करेन, सब व्यवस्थित हँडल करतो. पण त्या अर्जुन बरोबर राहून राहून मी आता थकलेलो आहोत. मला अर्जुन बघायचं सुद्धा नाही. ते कोण आहे? तो अर्जुन छे, मी नाही ओळखत त्याला. आता मात्र मी फक्त बाळाकडे लक्ष देणार आहे, बाळाचे लाड करणार आहे, तर असे लाड करणार आहे, असे लाड करणार आहे की बाळ वायाच गेलं पाहिजे. आणि तेवढ्यात सगळ्यांना इतकं हसायला येतं. तर कल्पनाला आठवण होते. कल्पना म्हणते की अर्जुन मात्र लहान असताने किती खोड्या करायचा हो. त्यामुळे मला माहिती आहे की अर्जुनच बाळ नक्की त्याच्यासारखंच होणार आहे. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की अरे बापरे. मग प्रताप म्हणतो की सगळ्यात अगोदर मात्र ही गोष्ट पूर्णायला कळायला हवी, आणि तिला हे सर्व कसं सांगायचं तेच मला नाही कळत. तेव्हा कल्पना म्हणते की हो ना, माझ्या मनात सुद्धा तोच विचार आलेला आहे. त्यांना सायली गरोदर आहे हे कळून तर नाही चालणार, आणि तन्वी गरोदर आहे हे यांना असं वाटलं कळाले तर खूपच घोळ होऊ शकतो. त्यावरती चैतन्य म्हणतो की आपण एक काम करू, पूर्णाजीच्या डॉक्टरांना विचारूया यात की पूर्णाजीला मात्र ही बातमी कशी सांगितली पाहिजे. तेव्हा कल्पना म्हणते की हो चालेल, आणि हे बघा, मी तुम्हाला तिघांना सुद्धा सांगून ठेवते, आपल्यावरती खूप मोठी एक जबाबदारी आहे. आता आपल्या सुनेला माहेर नाही, आणि जर मधुभू असते तर त्यांनी नक्की माहेरपणाला सायलीला नेलं असतं, पण आता मधुसुद्धा नाहीत, आणि त्यामुळे आपण आता आपल्या सुनेचे इतके लाड करायचे, आपल्या सायलीला इतकं काही अगदी प्रेम यायचं, तिला माहेरपणाची आठवणच येणार नाही. तेव्हा आता चैतन्य आणि प्रता उभे राहतात आणि खाली मान घालून हात अगदी मुजमुजरा घालत म्हणतात की जशी तुमची आज्ञा आज्ञा आजीसाहेब. तेव्हा कल्पनाला सगळ्यांना मात्र खूप हसायला येते. त्यानंतर आता विमलताई म्हणतात की हे बघा, अस्मिता ताई आणि अश्विन भाऊजी अजून सुद्धा काही खाली आलेले नाहीत. त्यांच्या मनावर काय दडपण आहे, आणि हा आनंद सगळ्यांनीच एकत्र साजरा व्हायला करायला हवा. त्या दोघांना सुद्धा या आनंदात सामील करून घ्यायला हवे. मी एक काम करू का, त्यांना बाहेर बोलू कात? यावरती आता प्रताप म्हणतो की नाही, नको, बळजबरीने ओढून ताडून आपण या आनंदात सहभागी नाही करू शकतो. त्यांच्यावर जी परिस्थिती ओढवलेली आहे, आणि त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी
त्यांनी मात्र चैतन्य मनात विचार करतो की आता अस्मिता ताई तर या सब आनंदात सहभागी होईलच, पण अश्विनच काय, अश्विनला कसं आता या आनंदात सहभागी करायच, आणि तो सुद्धा बाप होणार आहे, आणि ही गोष्ट मात्र कोणालाच माहिती नाही, आणि हे सब अश्विन कसं हँडल करणार आहे काय माहिती. तेव्हा आता इकडे अर्जुन आणि सायली रूममध्ये आहे. सायली म्हणत की तुम्हाला कल्पना नसेल माझ्या मनावरच किती मोठं ओझं हलकं झालेलं आहे. तर त्यावरती अर्जुन म्हणतो की अगं हे पक मला प्रेशर तर आलेलं आहे, परंतु आता अगदी पॉझिटिव्ह वाटतं, आणि हे पक अस्मिताच्या बाळाला मात्र तू कसं हँडल करते तसं हँडल करता आलं पाहिजे. मला मात्र ते जमत नाही, म्हणजे या सब्जेक्टमध्ये तू टॉपर आहे आणि मी मात्र खाली, त्यामुळे या बाबतीत मात्र तुम्हाला जे काही सांगशील ना ते सब मी फॉलो करेल. त्यावरती सायली म्हणते की काही हरकत नाही, मी तुम्हाला जे काही सांगेल ना ते फक्त तुम्ही तेवढं फॉलो करायचं, आणि कसं की बाळ आल्यानंतर सब काही आपोआप तुम्हाला जमेलच. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की हे बघ, त्या सबच्या अगोदर तुझी काळजी घ्यावी लागेल. तुला काय खावसं वाटतं बरं, आणि तुला कधीही काहीही खावसं वाटलं तर तू मला सांग की 9 महिने जर मी परफेक्टपणे तुझी काळजी घेतली तर आता बाळ येईपर्यंत मात्र मी परफेक्ट बाबा होईल. सायलीला इतकं हसायला येतं. सायली म्हणते की हे बघा, मला काहीही खावसं वाटलं तरी सुद्धा मी तुम्हाला सांगेल, पण तेव्हा मात्र आईनी ते सर्व तयार केलेलं असेल. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की एक काम कर, जेव्हा कुठे आता रोडणी असेल ही ही खुर्ची जरा आता आपण अशी ठेवूयात, आणि नको ही खुर्ची सुद्धा नको, आरामदायी खुर्ची आपण आणूयात, म्हणजे तू इथून बसून आता सब काही सांगशील, आणि आपला बेड सुद्धा आपण इकडे घेऊया. म्हणून त्याला आता काय काय गोष्टी बदलायच्या तो इमॅजिन करत असतो. तेव्हा सायली म्हणते की इकडे या, इथे या आणि इथे बसा. तेव्हा आता सायली म्हणते की हे बघा अहो, अशा वेळेस मात्र कुठल्याही आईबाबांच्या मनामध्ये तीच भीती असते, आनंद असतो, तीच धाकधूक असते, परंतु हा प्रवास मात्र आपण दोघेही एकत्र करणार आहोत, आणि तो सगळा छानच पार पडेल. तेव्हा अर्जुन म्हणतो की बायको, मी एक चांगला बाबा होईल असा विश्वास तर आहे ना तुला. तेव्हा आता सायली म्हणते की अहो पेशन्स नाही, तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका, तुम्ही एकदम परफेक्ट बाबा होताल. गेल्या 2 दिवसापासून ही गोष्ट जेव्हापासून मी मनात लपवली, आता तीच मुलगी दिसते, आणि सायली आता झोपलेली असते. तिला पुन्हा तोच दृश्य आठवतं. ती जोरात उठते आणि थांब असं म्हणते, आणि ते खोटो वगैरे पाहते, लहानपणीचे, पूर्णाईचे, प्रतापचे, कल्पनाचे, सगळ्यांचे, आणि या नवीचे सुद्धा. आणि ती साहिल विचार करते की हीच मुलगी मला कायम दिसत असते, आणि माझा काय संबंध असेल. तेव्हा आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.